शेवटचे स्टेशन. त्या माणसाची बोलणी ऐकून मी विचारात पडतो. मी इथे तिथे बघतो. सगळे लोक तोंड झाकून बसलेले दिसतात. मी रेल्वेच्या खिडकीबाहेर बघतो. सगळा अंधारच असतो. मला समजत नाही की ही ट्रेन नक्की कुठे चालली आहे. मी मनात विचार करतो, जाऊन दे, माझ्याकडे मोबाईल आहे. मी लोकेशन टाकून बघतो की आता कुठे आणि कोणत्या रूटने गाडी जात आहे. मी मोबाईल हातामध्ये घेतो, पण नेटवर्क डाऊन, कनेक्शन एरर असं येतं. अरे यार, शिट, आता कसं समजेल? मी पुन्हा त्या समोरच्या काकांना विचारतो, काका, तुम्हाला कुठे उतरायचं आहे? पुन्हा पेपरच्या मागून काकांचा आवाज येतो, मला जिथं उतरायचं होतं तिथं ही गाडी जातच नाही. मग मी म्हणतो, अहो, मग तुम्ही या गाडीत बसलातच का? आणि तुम्हाला माहीत आहे ही गाडी चुकीची आहे, तरी देखील तुम्ही एवढे निवांत बसलात. पुन्हा आवाज येतो, तू सुद्धा आता निवांतच बस, कारण तू सुद्धा आता इथेच असणार, कायम आमच्यासोबत. कारण तू जिथे बसला तेच तुझं शेवटचं स्टेशन होतं. त्या समोरच्या काकांची बोलणी ऐकून भीती तर खूप वाटते, पण तेवढाच जास्त राग येतो. म्हणून मी त्यांच्यासमोरचा पेपर जोरात ओढतो आणि त्यांच्याकडे पाहतो. मी बघतो तर काय, त्या काकांना चेहराच नसतो. ना नाक, ना डोळे, ना कोणता आकार, फक्त काळा सपाट चेहरा. मी घाबरून उभा राहतो.